काय रे हे बरोबर नाही अलवट वाला. चला मित्र हो, आज चालू भात पेरायला. आईने दुसरा भात पेरून घेतला. तर बरेच दिवसातून व्हिडिओ काढतो आता. तब्येत पण जरा बरी नाही त्याची मुलं, तरी पण आता म्हटलं जाऊ दे, रिस्क घेऊ दे थोडीफार, काहीतरी हात पाय चालवा लागेल. तर आई बोलते भात परायचा राहिलेला आहे तर भात तर चला भात परायला जाऊ. तर चला आता भात परायला शेतावर. माझी पहिलीच फेरी या वर्षाची. या वर्षी मासं पण नाही पकडायला गेलो, काहीच नाही. तब्येत नव्हती बरं त्याच्यामुळे. तर चलो जाऊया शेतावर. तर चला आता फायनली पोहोचलो शेतावर. डायरेक्ट इकडे बघा, इकडे भात पेरलाय कसं दाणं दिसत असेल. तिकडे थोडा थोडा हिरवा आहे. पाऊस येतो जातो त्याची मुलं. तर बघू आता इकडं पाणी बिणी आहे. मासं बिसं या वर्षी धरलं असतील तर, कोणी पकडलं असतील तर काय माहिती. लय हवा सुटले मला, तर जरा समजून घ्यावा मित्र हो. हा लय जोरात हवा. इकडे कसा डोंगर बिंगर आपला आहे ना जवळच, त्याची मुलं. आणि इथं मासं पकडायला बघा, मासं चढलं का नाही काय माहित नाही. आता आली सगळी पब्लिक. इथं भात बघा भिजत टाकलाय. त्याला मोड आलं का मग त्या परायचा का मग काय डिरू, तर आमच्या भाषेत डिरू सांगू आम्ही. मोडलं तर बघा कसा ते असा पोता. किती दिवस का झाले या भिजत टाकले. काय ते रोहू इथे सांगा. आमची आदिवासी भाषेत रोहू मित्र हो. काय मोड आलेला असा आपले बोलता, पण रोहू बोलू, कोणी कोंग बोलतं, कोणी मोड, कोणी जशी वेगवेगळी भाषा असते ते मित्र. तर चला जाऊ परायला आता. तिकडे दादानी गाणी लावल्यात मस्तपैकी एकदम. तर चला फायनली पोहोचलो आम्ही जिथं भात परायचं तिथं. ते या वर्षी काय हेच शेतात सगळा या वर्षी भात पडलेल सगळा. मला काय माहित नाही एवढा कोणत्याही शेतात सगळा पडतात तर त्याची मुलं. पाईप बीप आपली वाडीचं सगळं काढून ठेवलं आता इथे. तर चला आता शेतात उतरायला लागेल. मी तर नाही उतरणार एखादा, कारण की माझी तब्येत बरी नाही थोडी, नाही तर जोर लावायला लागेल ना पायाला ना ग. तर सगळी पब्लिक उतरली आपली. पटापट निघाल त्या. जो पुढे उपटेल त्याला काय, त्याला शेत. तो पाय बाबूनी पाय, तो फार जोर मारत आहे बाबू. सांग इकडे टाकू काय. असा पायाने त्याच्यावर दाबला तरी पण चालेल काय ग, पण त्यानंतर निघत नाही का वरती. झाड मोडून बिडून पडायचा मित्र हो. लय हवय नाही बघा कसा वाकवलं सगळा. इकडं पण आपला बघा निसर्ग कसा झाला आता, हिरवा हिरवा एक नंबर टकाटक. बघा आवाज थोडा लहानच येईल तुम्हाला, कारण की एवढा मला एवढी एनर्जी नाही आहे ना त्याच्यामुळे. अजून ढग बघा किती खाली एकदम. असं असतं आपला गावाचा मस्तपैकी. फुलपाखरू तिकडे एक उडायला लागलाय ना. आता दुसऱ्यानी गवत काढला पण ना. हा बघा अजून पॅन्ट काय बांधतो ना, काय काय करतो. तर सगळा अर्धा उपटून झाला तेव्हा शेतात उतरल. पोरांचा पोरा काय हो ना. मी आलो म्हणून सगळी पब्लिक आली आता थोडी, पण सगळा अर्धा झाला तरी पण यो बघा मोठा माणूस घरातला यो अजून इथं. अलवट मागं जायला लागेल ना. अलवट पण अलवट लागेल काय. तर अलवट तुम्ही बघितला नसेल मित्रांनो, तर अलवट पण तुम्हाला दाखवतो. अलवट नाही ते आलं होतं उघडाच आहे त्यालाच अलवट ना. तर बघा आता जसा काल होत चालला तसा अलवटाची पण डिझाईन बदलत चालली. पहिला म्हणजे दोघा तिघांनी पकडून आणायचा अलवट ना. आता बघा बारीक पोरा कसा या देशी जुगाड काय. एवढ्यावर
बारीक पोरा पण अलवट खेचत. पहिले म्हणजे बैलांशिवाय खेचायचा नाही. यो आता चायना अलवट ना. यो आता चायना अलवट आहे. बघा कसं अलवटायला लागलंय. असा ते अलवट. बाबूला सांगतो या कर त्या करत नाही. पण नाही तर उडव झाले. पण गाडी आले. तर बाबू शिव्या द्या लागला. काय रे कुत्र्या हे ट्रॅक्टर वाले मला भिजवला. ट्रॅक्टर वाला का अलवट वाला. याच्या खाली पण तर गवत जातो सगळा. टाकाय अबी अबी. त्याचं नाव पण भारी. अबी ना अबी अबी गवत. हिंदी मध्ये काय रे सांगशील गवत टाकाय. बाबू हिंदी मध्ये काय सांगशील गवत टाकाय चालू रे. जरा आठव ना शाळेत जास ना आता. परत सांग. हा परत 1वी शिकलायस ना. 1वी हा ते हा हा त्याला 2वी सांगत. 2वीला गेलास ना. आता अलवट खेचणारा नाही थकला पण तो दाबणारा थकला वाटत. तर लागला आता शर्ट. मला वाटतं त्याला भूक लागली काय रे दाबून. नाही ना. तर बॉडी टाईट झाली. तर आता लागलाय बॉडी दाखवायला तो 6 पॅक त्याच ना रे. नाही हा अलवटवाल्यांचे आता थकले अलवट करून तिकडे गवत काढणारी. आता इथं भात टाकायला लावला घमेल्यात. तर बघ दाखवतो तुम्हाला भात कसा. लक्ष्मी बोलते त्याला आम्ही शेतकरी. तर बघा आता बघा कसा भात. काय रे मोड नाही आलेला अजून एवढं. कधी भिजत टाकला यात. परवांचे दिस हा या पण थोडा अगोदरच ठेवायला पाहिजे होता ना. खेळ नाही ते खेळ नाही. हा काय तिकडे भात आहे काय. तिकडे भात आहे काय का अजून काय लावेल नाही तुरी बिरी. काहीच नाही लावे त्यात सोडून काय परल्यावर लावत ना. त्यात भात ते दगडी तू दाबाय जात असत नाही माग. तुला जमन आहे काय. हा दादा होतो आला दाबाय. दादा फास्ट घे. काय रे हे बरोबर नाही अलवट वालं. म्हणलं मागच्या जमन आहे बरोबर कारभार. जो बरोबर दाबण आहे तो चड्डी थांबून येईल ना रे.
इकडे भाऊ लागला फास करायला. हे अलवट मजा घेतात अलवटाची. एवढे फास तर तै तो चिखल बरोबर होय ना रे लेवल. आता इकडं पाय कसा फास घेतला तर तिकडं पाय हलू तर हा फासूच जरा घ्या लागत आहे. ते बैल कसं फटाफट चालत अशा कडवाल्या अशा खाली मागे दिसलं लगे चिखल तर इथं. भाऊला कॅन्सल केला आता आईने घेतला. तर ते आता मी परत जरा नाही आता काय करतात तर यांना तर एक पण मासा पण नाही भेटला ना खेकडा पण नाही भेटला. एवढ्याला मी राहतो तर शेतात तर खेकडं बिकडं तरी 2-3 भेटलं असतं. सांग खाली ते टोपात तो फुल पाखरू कधीपासून उडत आहे. होत हा पाऊस नाही पडला पाहिजे ना. तर झाला फायनली भरून झाला. पण आता तसा फायनली भात आमचा परून झाला सगळा. पहिला अगोदर परलेला होता त्या पण मी आलो नव्हतं म्हणून. इकडं बघा तिकडं दुसरा हिरवा हिरवा दिसत असेल थोडा थोडा. अयो आहे नांगऱ्या ना रे. चिखल बघा कसा आवडलाय मस्त. तर चला आता जाऊयात घरी. कुठे सांगा आंबाडी पण बेनायची आहे इकडं. कुठं जरा बेनाय आंबाडी. तर आता आईने लावली आंबाडी बेनायला. गवत झाला त्या या वर्षी कारण लावता नाही ना. अचानक पाऊस आला त्याची मुलं सगळा गवत बिवत झाला. तर गेल्या वर्षीचा बी पडलेला आहे त्याची आंबाडी झालेला आहे. तीच आता बेनून ठेवायची मग तीच खायला होईल. पाऊस आला त्याची मुलं आता पलायला लागेल. जास्त बेनून जमणार नाही. आम्ही काय घेऊन नाही आलेलो बिरला तिथं काय काय त्याला बेण्या लागलच नाही तर आंबाडी खायला भेटणार नाही ना. तिकडे मासा आहेत मित्रांनो दिसणार नाही. जरा गडूल पाणी आहे त्याची मुलं लय म्हणजे लय मासा आहेत. ते चढलेले असतील ना नवीन पाण्यात पिल्लू सोडायला गाभोवली त्याची मुलं. तर चला जाऊया आता घरी. तर आता आई पण हातपाय धुवायला लागली. हातपाय धुतलं का डायरेक्ट घरी जायचं. चला बघा पाऊस आहे त्याची मुलं सगळी कोंबडी कशी इथे बसल्यात. पाऊस आला का लगेच तिथे लावून लागतात. इथं गोलका आहे बघा. दुसरी तिकडं खाली आहेत ते दिसणार नाही लय आतमध्ये आहेत. मित्रांनो अशा प्रकारे आम्ही सगळी पेरणी करून आलो मस्तपैकी कडक शेत. ये वर्षीची आपली पेरणी संपली. आता नंतर आवणी चालू होईल ना ग. तर चला पहिला आईने सगळा पेरलेला होता. बरा तुमच्यासाठी दाखवायला राहिलेला होता थोडाफार. चलो आजशी आटपला. भाऊ लागलाय पाय करायला हाय करायला लागलाय. तर चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय 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 बाय.